सोलापूर जिल्ह्यातली दुष्काळाची भीषणता लक्षात घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 12 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल सोलापूरला भेट दिली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते। 12 कोटी रुपयांपैकी 8 कोटी जिल्ह्यात सिमेंट बंधारे उभारण्यासाठी, 2 कोटी शहरातल्या पाणीपुरवठ्यासाठी आणि 2 कोटी रुपये तलावातला गाळ काढण्यासाठी खर्च करण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नियोजन आयोगानं राज्याला सिमेंट बंधारे निर्मितीसाठी 500 कोटी रुपये दिले आहेत। यापैकी 30 ते 40 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्याला मिळतील, अशी माहितीही त्यांनी दिली। पुणे जिल्ह्यातल्या डोंगरी आणि दुर्गम भागात खतं आणि बियाण्यांचा पावसाळ्यापूर्वी पुरवठा करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत। जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक काल अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली। त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या। अपघात टाळण्यासाठी दुर्गम भागात वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा पावसाळ्यापूर्वी पूर्वस्थितीत करा, यासाठी आवश्यक असणारा निधी दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। जे तालुके दुष्काळी भागात येत नाहीत, अशा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सिमेंट बंधाऱ्यांची कामं करावीत आणि ही कामं दर्जेदार होतील, याकडे विशेष लक्ष द्यावं, अशी सूचनाही पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली। मुंबईत असलेल्या अतिधोकादायक इमारतीतल्या रहिवाशांना नोटिसा पाठवून देखील